नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ऋतुजा पवार इन्फिनिटी अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. तर मुंबई हायकोर्ट भरती 2025 साठी तुम्ही फॉर्म अजून भरला नसेल तर फॉर्म लवकरात लवकर फिलअप करून घ्या. आणि खूप साऱ्या विद्यार्थ्यांना यावरती प्रश्न होते की चारित्र्य प्रमाणपत्र कसं काढायचं आहे. तर तो जो डाऊट आहे त्याच्यामध्ये क्लिअर होईल की फॉर्मॅट काय पाहिजे तुमचा. ज्यांच्याकडे फॉर्मॅट अवेलेबल नाहीये तुम्ही PDF स्वरूपामध्ये तसं कमेंट्समध्ये PDF मेन्शन करा, तुम्हाला फॉर्मॅट सुद्धा अवेलेबल करून दिला जाईल. पोलीस स्टेशनचं अप्रुव्हल पाहिजे का, तर तुम्हाला आता DV नंतर जेव्हा तुमचं सिलेक्शन होते, आफ्टर सिलेक्शन तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी इथे हायकोर्टद्वारे हे पोलीस स्टेशन अप्रुव्हल मागू शकतात. पण त्या रिलेटेड काही डाऊट आहे तो सुद्धा आपण व्हिडिओमध्ये बघू. आणि स्वाक्षरी सर्वात इम्पॉर्टंट, स्वाक्षरी कोणाची घ्यायची आहे यामध्ये खूप जणांचे प्रश्न आहेत की नातेवाईक आणि मित्र आहे तर मित्रांची स्वाक्षरी घेतली तर चालणार आहे का. त्याच्यावरचे सर्व जे डाऊट आहेत ते या व्हिडिओमध्ये आपण बघूया. तर त्यासोबतच मुंबई हायकोर्ट आता शिपाई या पदासाठीची बॅच आहे ती फक्त 99 रुपयामध्ये तुम्हाला अवेलेबल होणार आहे. त्यासाठी तुम्हाला या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे आपला. आणि जास्तीत जास्त जे सराव प्रश्न आहेत, स्टेट बोर्ड रिलेटेड जे क्वेश्चन्स आहेत, PYQ जे आहे ते तुमच्या या बॅचमध्ये कव्हर करून घेतले जातील. देन आहे मुंबई हायकोर्ट क्लर्कसाठी, क्लर्कची जी फीज आहे त्यामध्ये मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता आणि सामान्य ज्ञानचा जो पार्ट आहे तो कव्हर करून घेतला जाईल. यासाठी 499 रुपये फीज असणार आहे. तुम्हाला या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे. आता मॅथ्स रिझनिंगचा जो पार्ट आहे तो 40 मार्क्सचा तुमचं वेटेज आहे, तो इथे सर्व बॅचमध्ये तुमचा कव्हर करून घेतला जाणार आहे. तर जो सगळ्यात पहिला प्रश्न जो आहे ते फॉर्म A, तर यामध्ये तुम्हाला चारित्र्य वर्तणूक प्रमाणपत्र अशा फॉर्मॅटमध्ये असणार आहे. तर आता हा फॉर्मॅट भरताना सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट हा आहे की जेव्हा पण तुम्ही फॉर्म भरताय तर शिपाई या पदासाठी मराठीमध्ये आहे आणि क्लर्कसाठी इंग्लिशमध्ये फॉर्मॅट आहे. तुम्ही कोणत्याही फॉर्मॅटमध्ये भरू शकता. देन आहे पण त्यांनी जो मेन्शन फॉर्मॅट आहे त्याद्वारेच आपल्याला जायचं आहे. फॉर्म रिजेक्ट होण्यासाठी काही याच्यामध्ये आपण प्रॉब्लेम नको म्हणून त्या फॉर्मॅटने आपल्याला भरायचं आहे. आता इथे जो अर्जदार आहे, तुम्ही आहात सपोज अर्जदार. आता अर्जदार सपोज मी आहे तर मी माझं नेम लिहिली इथे, मी कुमारी ऋतुजा पवार. देन तुमचा जो तालुका आहे ते लिहायचं आहे. हे इथे जो तुमचा पत्ता आहे तो लिहायचा आहे वरती. इथे तुमचा ऍड्रेस येईल पूर्ण. देन तुमचा तालुका, जो जिल्हा आहे तो लिहायचा आहे. तेथील रहिवासी असून मी त्यांना, आता सपोज इथे रायगड जिल्हा आहे आणि त्यातील तुमचा जो तालुका आहे तो लिहायचा आहे. मी त्यांना मागील डॅश डॅश वर्षापासून ओळखतो, त्यांची वर्तवणूक चारित्र्य चांगले आहे, ते त्या माझे नातेवाईक नाहीत. तर आता ज्यांचं कोणाचं तुम्ही सही शिक्का घेणार आहात चारित्र्य प्रमाणपत्रासाठी ते तुमचे नातेवाईक नसले पाहिजेत. त्यामुळे हे लक्षात ठेवायचं आहे. आता सगळ्यात इम्पॉर्टंट जर तुमचं सिलेक्शन होत आहे, आता हे टू द फ्रँक एकदम गोष्टी मी बोलत आहे की तुम्ही चारित्र्य प्रमाणपत्र नातेवाईकांचं तसंही घेऊ नका आणि तुमच्या आजूबाजू शेजारी जे आहेत त्यांचंही घेऊ नका. कारण की काय होतं, मोस्ट ऑफ तुमचं सिलेक्शनची प्रोसेस आहे तोपर्यंत सर्व व्यवस्थित आहे. मोस्ट ऑफ लोकांचं असं होतं की आफ्टर जेव्हा सिलेक्शन आहे की जेव्हा तुमचा DV असेल तेव्हा चारित्र्य प्रमाणपत्र लागेल. जर कॉल कॉन्टॅक्ट होत असतील तर काही प्रॉब्लेम नको यायला. तर त्यामुळे अशाच लोकांकडून तुमचं चारित्र्य प्रमाणपत्र काढून घ्या की जे तुमच्या सपोर्टिव्ह मध्ये आहेत, त्यांच्याकडूनच याच्यावरती साईन शिक्का, कारण की साईन जो आहे तो शिक्का आहे तो घ्या. आणि जर त्याच्यावरती स्टॅम्प असेल, शिक्का असेल तर अशा जे आहेत त्यांच्याकडून तुम्ही जर प्रमाणपत्र काढून घेत असाल तर ते वेल अँड गुड आहे. कारण की ते व्यवस्थित तुमचं जे आहे ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला तुम्हाला त्याचा काहीच प्रॉब्लेम होणार नाही. त्या उद्देशाने हे सांगत आहे. प्रमाणपत्र देणाऱ्याचे नाव, हुद्दा व सही. आता हुद्दा इथे त्यांनी पॉइंट ऍड केलाय. आणि हे जे चारित्र्य प्रमाणपत्र आहे त्यामध्ये असं पर्टिक्युलर मेन्शन करण्यात आलेलं आहे की प्रतिष्ठित व्यक्ती. आता प्रतिष्ठित व्यक्तीमध्ये तुम्ही प्रतिष्ठित कोणाला म्हटलं तर ज्यांचा आता सरपंच घेऊ शकता, ग्रामसेवक, पोलीस पाटील, नगरसेवक, नगराध्यक्ष, तुमचे शिक्षक, मुख्याध्यापक, कर्मचारी, खाजगी डॉक्टर असेल त्यांचा सुद्धा घेऊ शकता. पण डॉक्टरांचा जो DV आहे त्याचं रिलेटेड एकदम पर्टिक्युलर माहीत नाही. पण जेवढ्यांचे हायकोर्टचे सिलेक्शन आहेत त्यानुसार जर तुम्ही तलाठी, पोलीस पाटील, ग्रामसेवक, त्याच्यानंतर पंचायतीचे जे अधिकारी कर्मचारी जे आहेत त्यांचं जर साईन शिक्का घेत असाल तर ते तुमच्यासाठी पुढे अप्रुव्हलसाठी चांगलं असणार आहे. त्यामुळे पोलीस स्टेशन अप्रुव्हल पाहिजे का, तर सध्या तरी नको आहे. ठीक आहे, बट आफ्टर DV तुम्हाला लागू शकतं. DV साठी पोलीस स्टेशन अप्रुव्हल नंतर लागू शकतं, पण आता तर नाही लागत आहे. स्टॅम्प पेपर रिटर्न पाहिजे का, तर नाही, स्टॅम्प पेपर रिटर्न नाही पाहिजे. तुम्ही साधा जो फॉर्मॅट आपला दिलाय त्याची झेरॉक्स काढली, ती झेरॉक्स प्रिंट केली, त्याच्यावरती नाव नंबर लिहिलं,
त्याचा फोटो काढला आणि जी सिग्नेचर आहे, स्टॅम्प आहे तो मारला आणि ती प्रिंट तुमच्याकडे ठेवायची आहे आणि तीच त्याच्यानंतर PDF स्वरूपामध्ये तुम्हाला अपलोड करायची आहे. त्यामुळे स्टॅम्प पेपर रिटर्न हे नको आहे. फक्त तुम्हाला जे प्रतिष्ठित व्यक्ती आहे ती योग्यतारित्या तुम्ही सिलेक्ट करायचं आहे आणि अशी प्रतिष्ठित व्यक्ती करा की जी तुमची नातेवाईक नसेल. आता सपोज एखाद्या तलाठीची सिग्नेचर घेतली पण तो तलाठी तुमचे नातेवाईक आहेत, तर मोस्ट ऑफ अशा गोष्टी अवॉइड करा. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी काही प्रॉब्लेम नको. त्यामुळे असे व्यक्ती उमेदवार जे आहेत ते तुमचं चारित्र्य प्रमाणपत्र काढून देण्यासाठी प्रतिष्ठित व्यक्तीमध्ये तुम्ही तुमच्या मित्राचं नाव सुद्धा घेऊ शकता, परंतु प्रतिष्ठित व्यक्तीमध्ये असलं पाहिजे. जसं की शिक्षक सगळ्यात बेस्ट पार्ट आहे की मुख्याध्यापक किंवा शिक्षकांचं जर तुम्ही साइन सिग्नेचर घेताय, कारण की ते जेव्हा कोणताही तुम्ही फॉर्म भरण्यासाठी जाता तर ते पॉझिटिव्ह अप्रोचने तुमच्याकडे बघत असतात की ओके हा फॉर्म भरायचा आहे, ओके तुम्हाला सिग्नेचर हवी आहे. ते इझिली तुम्हाला सिग्नेचर स्टॅम्प अवेलेबल करून देतात. त्यामुळे अशा जरी तुम्ही व्यक्तींकडे गेलात आणि स्टॅम्प रिलेटेड अर्ज केला तरी चालणार आहे. तर कोणाकोणाचं अप्रुव्हल लागेल? सरकारी किंवा प्रशासकीय अधिकारी यांचं तुम्ही अप्रुव्हल घेतलं तरी चालेल. शिक्षण क्षेत्रात एखादी व्यक्ती असेल त्यांचं अप्रुव्हल चालेल. न्याय किंवा विधी क्षेत्रातील व्यक्ती लॉ झाला असेल किंवा ज्यांचं नोटरी सर्टिफाईड असेल त्या व्यक्तींचं सुद्धा चालेल. नोंदणीकृत जर डॉक्टर असतील तर चालतील. CA पण मोस्ट ऑफ मी पण सांगेल की नोंदणीकृत जे डॉक्टर्स आहेत त्यापेक्षा तुम्ही CA किंवा तुमच्या जिल्हा किंवा ग्रामपंचायत आहे तिथली जर तुम्ही घेत असाल अधिकारी कर्मचारी किंवा नगरसेवक किंवा नगराध्यक्ष यांचं घेत असाल सिग्नेचर, तर स्वाक्षरी तुमच्यासाठी अप्रुव्हलसाठी चांगला असणार आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला काही प्रॉब्लेम येणार नाही. देन तुमचा जो हा पण अर्ज आहे फॉर्मॅट आहे त्या फॉर्मॅटमध्ये काय करायचं आहे, तुम्हाला 2 व्यक्तींचे असे 2 प्रमाणपत्र आहेत, 2 व्यक्तींचे असे सिग्नेचर्स हवेत. एकावरती एक प्रमाणपत्र असेल आणि त्याच्यानंतर अजून एक, असे 2 प्रमाणपत्र तुम्हाला अपलोड करायचे आहेत. यावरती तुम्ही साधी सिंपल झेरॉक्स जरी काढताय त्यावरती तुमचं नाव, नंबर आणि नाव, पत्ता, ॲड्रेस आणि इथे ज्याचं प्रमाणपत्र जे तुम्हाला देणार आहेत चारित्र्य प्रमाणपत्र त्यांचं नाव, सही, त्याच्यानंतर हुद्दा, त्यांचं काय काम आहे ते सुद्धा लिहायचं इथे, पत्ता आणि भ्रमणध्वनी क्रमांक, जो मोबाईल नंबर आहे तो सुद्धा इथे भ्रमणध्वनी क्रमांकमध्ये ॲड करायचा आहे. तर अशा प्रकारेच हे अपडेट होतं. यामध्ये तुम्हाला काही अजून डाऊट असेल तर तुम्ही तसं कमेंट्समध्ये सुद्धा मेन्शन करू शकता. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल आणि जर असेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ बघायचे असतील आणि काही अपडेट असतील, काही क्वेरी जरी असेल तरी तुम्ही तसं कमेंट्समध्ये सुद्धा मेन्शन करू शकता. भेटूया पुढच्या अपडेटमध्ये. धन्यवाद.